तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊ ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला आपण केलेलं आहे भाऊ. आज आपण केले तुम्हाला माहिती असेल, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण काय केले आहे, बॅनर डिझाईन केलेले आहे. पूर्ण एडिटेबल PST व PLB फाईल पूर्ण एडिटेबल तुम्हाला मी भाऊ आपल्या चॅनलवरती देत असतो. त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला सुरू करूया आपल्या टॉपिकला भाऊ. जे आजचं काय टॉपिक आहे तुम्हाला सांगितलं आहे थोडक्यामध्ये. ओके, जे काय फाईल आहे ते सर्व तुम्हाला भेटणार आहे 5 व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला सांगून देणार आहे 1 स्टेपमध्ये. ओके, एकदाच सांगणार आहे भाऊ, टोटली पूर्ण एकदम कडक असे पासवर्ड आहे. प्लस तुम्हाला पूर्ण मी एडिटेबल फाईल देणार आहे, त्याच्यामध्ये सर्व तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता. एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन आहे. जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे आपल्याला. 5 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण व्हिडिओ काय जो आहे तो तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि नक्कीच आपल्या कमेंटमध्ये जय शिवराय वगैरे किंवा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा वगैरे असे जरा काहीतरी कडक असे कमेंट करून टाका. ओके, पासवर्ड एकदम कडकमध्ये व्हिडिओमध्ये आहे. 1 स्टेपमध्ये जो आहे 3 अंकी लक्षात घ्या, तो तुम्हाला मी एकदाच सांगणार आहे. इथे बघू शकता बॅकग्राऊंड तुम्हाला दिसते. ओके, कडकमध्ये हे जे बॅकग्राऊंड आहे बघू शकता, हे बॅकग्राऊंड आपण कुठून घेत असतो तर भाऊ Pinterest नावाचं ॲप्लिकेशन आहे, तिथून आपण हे काय केलेले बॅकग्राऊंड घेतलेले आहे. ओके, जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे, कारण की व्हिडिओ लेट येतोय, कारण की तुम्हाला माहिती असेल मी गेलो होतो जरा बाहेर होतो. ओके, लक्षात घ्या. त्याच्यामुळे भाऊ तुम्हाला एकदम कडकमध्ये आणि एकदम ॲडव्हान्समध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये जे काय आहे ते एक्सप्लेन करून सांगतो. ओके, इथे बघू शकता आपण एक महाराष्ट्र तुम्हाला माहिती असेल. ओके, आपला जो भारत देश आहे. ओके, तर जो भारत देशाचा जो नकाशा म्हणजे जसं की त्याची PNG तुम्हाला इथे दिसत असेल, इथे बघू शकता. ओके, एकदम ब्लॅकमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये क्लिपिंग मास्क केलेलं आहे. जे काही नेहमीप्रमाणे आपण जसं करत असतो तेच सेम यामध्ये केलेलं आहे. थोडक्यामध्ये सांगतोय, जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही. नक्की कमेंट करा भाऊ. ओके, त्याच्यानंतर इथे बघता पासवर्ड कमेंट करू नका. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय केलं हे दाखवतो तुम्हाला. PNG जे जे आहे ते पूर्ण एकदम एक्सप्लेन करतो जसं 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 कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. ओके, तर इथे बघू शकता हे काय तुम्हाला माहिती असेल. ओके, गेटवे ऑफ इंडियाची जी काही PNG तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, बघू शकता तिचे आपण काय केले, थोडी त्याला क्लिपिंग मास्क केलेली आहे जेणेकरून कडक बॅकग्राऊंडमध्ये लुक येण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हिंदू शेर, हे जे बघू शकता तुम्हाला नाव दिसत असेल HINDU. हा जो फॉन्ट आहे इंग्लिशमध्ये फॉन्ट घेतलेला आहे. त्या फॉन्टला आपण फक्त एक आउट म्हणजे काय त्याला म्हणतात स्ट्रोक, स्ट्रोक दिलेला आहे. स्ट्रोकला आपण काय केलं, फक्त स्ट्रोक आपल्याला दिसली पाहिजे, बाकीचं आपल्याला दिसलं नाही पाहिजे. ओके, कोरल ड्रॉमध्ये एकदम कडक ऑप्शन आहे, पण फोटोशॉपमध्ये आपल्याला त्याच्यासाठी मल्टिप्लाय करावं लागतं. का तर मल्टिप्लाय कसं करणार भाऊ, एखाद्या टेक्स्टला कोणतीही बॉर्डर द्या. बॉर्डर दिल्याच्या नंतर त्याला व्हाईटमध्ये ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसून येईल जे काय असेल ते. मग त्याला मल्टिप्लायचं जे इथे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन इथे बघू शकता हे बरेच सारे ऑप्शन आहेत. ओव्हरले हे जर इफेक्ट पिक्सल लॅबमध्ये असतं ना, एकदम कडक नाक खुळा फाटो डिझाईन झाली असते भाऊ पिक्सल लॅबवरती. ओके, जे आहे ते मी क्लिअर सांगतोय जसं मला वाटतं भाऊ. ओके, पिक्सल लॅबवाल्यांनी जरा अपडेट करावं. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे हे मल्टिप्लाय आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकता आता आपण ही खाली काय घेतलेली आहे तुम्हाला ही दिसत असेल, जशी आपण खालून एकदम कडकमध्ये जी लेअर वगैरे घेतो. ओके, ते आपण यामध्ये घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसते एकदम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची काय घेतली आपण PNG तुम्हाला दिसत असेल. बघू शकता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. ओके, म्हणजे थोडा पोर्शन तुम्हाला ऑरेंजमध्ये दिसतोय, पण जे काय आहे ते पूर्ण आपण ब्लॅकमध्ये चेंज केलेलं आहे, जी तुम्हाला काय दिसते ती. ओके, त्याच्यानंतर त्याच्यावरती आता बघू शकता आपण आता सुरुवात करणार आहे आपल्या क्रिएटिव्हिटी डिझाईनसाठी. ओके, त्यासाठी आपण काय काय केलं इथे बघू शकतो तुम्हाला दिसतंय. 5 व्हिडिओमध्ये मी 1 स्टेपमध्ये सांगितलं आहे, त्यासाठी कुठेही स्किप करू नका पासवर्ड. ओके, जे काय सांगतो ना एकदम क्लिअर ऐकून घ्या भाऊ. ओके, कारण की भरपूर मेहनत आहे याच्या मागे, लक्षात घ्या. PLP पण तुम्हाला एडिटेबल भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे काय सूर्याचे जे तुम्हाला PNG तुम्हाला दिसतात बघू शकता, यांचा तुम्ही ना वापर करत राहा, तुम्हाला समजून येईल की डिझाईन कशी करावी, म्हणजे कशी करायला पाहिजे, काय लुक यायला पाहिजे. ओके, ते जे काय केलं ना ते सर्व तुम्हाला दिसून येईल. ओके, पूर्ण एकदम क्रिएटमध्ये एकदम म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये जे काय असेल ते जे आहे ते एकदम क्लिअर आहे आपल्या व्हिडिओमध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता अजून एक PNG घेतली आहे तुम्हाला दिसत असेल, एकदम स्टँडिंग आहे. इथे दिसत असेल तुम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जी काही PNG तुम्हाला इथे दिसत असेल ही आहे स्टँडिंगमध्ये. ओके, आपण लॉक मारा, जेणेकरून तुम्हाला जर लॉक मारलं ना तर काय प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, 22/20/25. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार एकदम कडकमध्ये जी स्टँडिंग PNG आहे. ओके, ती तुम्हाला तर इथे दिसते. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर हे 2 PNG आपण स्टँडिंग म्हणजे एक बॅकग्राऊंडला आहे प्लस एक स्टँडिंग आहे. त्याच्यावरती आता आपण टेक्स्टला सुरुवात करणार आहे. ओके, हे झालेलं आपलं बॅकग्राऊंड पूर्ण मॅटर ॲड करून झालेलं आहे. आता आपण टेक्स्टला मी भाऊन एकदम सिक्वेन्स वाईज येतो, लक्षात घ्या. बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर इमेज, त्याच्यानंतर थोडे ओव्हरले वगैरे, त्याच्यानंतर टेक्स्ट, त्याच्यानंतर मग
परत क्रिएटिव्हिटी सुरुवात करतो. कधी? जेव्हा सर्व टेक्स्ट वगैरे एडिट केल्याच्या नंतर. ओके. ही भावना कॅलिग्राफी तुम्हाला दिसत असेल बाळासाहेब ठाकरे. ओके. एकदम कडक कॅलिग्राफी डिझाइन केलेली आहे. कोणी केलेली आहे मला माहीत नाही. ज्यांनी केली आहे एकदम कडक केलेली आहे. पूर्ण क्रेडिट त्यांना मी देतोय. ओके. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे जे काय तुम्हाला दिसते कॅलिग्राफी. ओके. तिला आपण काय केलेलं आहे स्ट्रोक दिलेला आहे. तुम्हाला दिसत असेल एकदम नॉर्मल कलर आहे. हाफ व्हाईट कलर आहे तुम्हाला दिसतोय. ओके. तर त्याला आपण काय केलेलं आहे स्ट्रोक दिलेला आहे. स्ट्रोक कोणत्या कलर दिलेला आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे भावना लक्षात घ्या. पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे. लक्षात घ्या. पूर्ण व्हिडिओ बघा. ओके. त्याच्यानंतर इथे काय तुम्हाला दिसतंय प्लस त्याच्यानंतर वरती अजून एक त्याची सेम डुप्लिकेट लेअर आपण केलेली आहे कंट्रोल जे वरून. जर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही येत भावना लक्षात घ्या. जर तुम्ही एखादी कॉपी पेस्ट जर करत असाल तर जी कॉपी केलेली ती एकदम सेंटरला जाणार. जर कंट्रोल जे केली डुप्लिकेट लेअर तर त्या जागेवरतीच डुप्लिकेट होणार. लक्षात घ्या. हे एक कडक ऑप्शन आहे फोटोशॉपमध्ये. ओके. त्याच्यानंतर असे छोटे छोटे ट्रिक्स आहेत ते तुम्हाला जर पाहिजे असेल नक्की कमेंट करा. मी सांगून देईन. जे मला माहीत आहे ते मी सांगू शकतो. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता बाळासाहेब ठाकरे ही जी सेकंड कॅलिग्राफी तुम्हाला इथे दिसत असेल त्याच्यावरती आपण एक टेक्स्चर मारलेलं आहे. याला आता आपण कंट्रोल जे मारतो. ओके. इथे बघू शकता कंट्रोल जे मारल्याच्यानंतर त्याचं डुप्लिकेट झालं आहे. ओके. तर हा जो काय टेक्स्चर आहे ना त्या टेक्स्चरला आपण काय केलेलं आहे सिम्पल डिलीट नाही मला क्लिपिंग मास्क केलेलं आहे. मग जेणेकरून एकदम कडक लुक आला आहे. बघू शकता तुम्हाला दिसत असेल. प्लस त्याला शॅडो दिलेली आहे थोडी ड्रॉप शॅडो. आता शॅडो तर तुम्हाला माहीत असेल जेवढं काही असं काही नवीन नाही आहे. शॅडो विदाऊट शॅडो पण कडक दिसते डिझाईन. शॅडोवरती पण कडक दिसते. ओके. कारण की आपण थंबनेलच पूर्ण एकदम जे काय आहे ते एकदम क्रिएटिव्हिटी करत असतो. हे झालं कॅलिग्राफीबद्दल. त्याच्यानंतर वरती बघू शकता खाली लिहिले यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार. हा जो फॉन्ट आहे ना एकदम म्हणजे अनेक फॉन्ट आहे. अनेक देवनागरी फॉन्ट जे की मी तुम्हाला श्रीदेव फॉन्ट वापरत नाही कारण की तुम्हाला कन्व्हर्टिंगला प्रॉब्लेम जातील. परत तुम्ही मला कमेंट करून विचारणार भाऊ हा कोणता फॉन्ट आहे. म्हणून मी सिम्पल देवनागरीच फॉन्ट वापरतो जेणेकरून तुम्हाला आपण जशी व्हॉट्सअपला वगैरे टायपिंग करतो त्या प्रकारे तुम्ही टायपिंग करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता हिंदू हृदय सम्राट. ओके. हा पण फॉन्ट एकदम अनेक देवनागरीमध्येच आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे खाली बघू शकता इथे वंदन आपण केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्हाला हे जे वंदन हा जो फॉन्ट आहे ना हा आहे इन्फिनिटीचा फॉन्ट आहे. नंबर नाही सांगू शकत. सिम्पल क्लिक करूया टेक्स्टवरती जाऊया आणि इथे वरती आहे नाही सांगू शकत. असू दे कुठं तरी असेल कॅलिग्राफी फॉन्ट आहे. ओके. लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे लोगो आपण आता हे झाले सर्व ॲड करून. ओके. हे आपण सर्व जे काय आहे ते पूर्ण ॲड केलेले बघू शकता. पूर्ण डिझाईन तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर इथे शेवटला याच्यानंतर इथे ब्राईटनेसचा ऑप्शन दिलेला आहे. ब्राईटनेस म्हणजे भावना तुम्हाला सांगून देतो की जेव्हा तुम्ही थोडंसं तुम्हाला वाटले की आपले डिझाईन डल झाले म्हणजे डार्क म्हणजे लाईट आहे जर तिला वाढवायची असेल ना तर तुम्हाला काय करावं लागेल. इथे बघू शकता फाईलच्या बाजूला एक ऑप्शन आहे अर्धा चंद्र तुम्हाला दिसेल. त्याच्यावरती जर क्लिक केलं ना इथे वरून 4 नंबरचा ऑप्शन आहे ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट. याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती थोडं अप डाऊन करा. ओके. वरची ब्राईटनेस कमी करा किंवा कॉन्ट्रास्ट जास्त करा जेणेकरून तुम्हाला एकदम डिझाईन जे आहे ते एकदम फाडू डिझाईन दिसून येईल. ओके. तर म्हणून चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकाशीय डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.